परीक्षक, आदरणीय गुरुजन वर्ग आणि रात्रभर अंगठा घासणाऱ्या माझ्या स्क्रोलर मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुमच्या समोर अत्यंत गंभीर आणि समकालीन अशा विषयावर माझे मत मांडणार आहे आणि तो म्हणजे रील्स विचाराला आमंत्रण देत आहेत का? मित्रांनो, पूर्वीच्या काळी माणसं उठायची, देवाचं नाव घ्यायची, देवाचं दर्शन घ्यायची, पण आजकालची तरुणाई उठते, मोबाईल शोधते आणि देवाचं नाही तर त्या मोबाईल मध्ये रील्सचं दर्शन घेते। रात्री झोपतानाही डोळ्यावर मोबाईल पडतो, पण आमचा अंगठा मात्र थांबत नाही। हातात मोबाईल घेऊन डोळ्यात आभासी जग पाहत सुटलोय, हातात मोबाईल घेऊन डोळ्यात आभासी जग पाहत सुटलोय। काही लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात आपण मर्यादा ओलांडत सुटलोय। संस्कृती आणि संस्कारांचा विसर पडतो की काय? अहो, संस्कृती आणि संस्कारांचा विसर पडतो की काय? 15 सेकंदाच्या त्या प्रगतीसाठी आज माणूस स्वतःलाच विकतो की काय? आज हा माणूस स्वतःलाच विकतो की काय? मित्रांनो, आजकाल रील्स वर काय चालतं? जर तुम्ही इंस्टाग्राम उघडलं तर अचानक कोणीतरी कॅमेरा समोर येतं आणि सध्या ट्रेंडिंग असलेल्या गाण्यावर कंबर हलवायला लागतं। अहो, फक्त तरुण मुलं मुलीच करत नाही तर डोक्याला पांढरा फेटा घालणारे आजोबा सुद्धा या गाण्यावर नाचताना दिसतायत। मित्रांनो, आज आपण 21व्या शतकात जगत आहोत। तंत्रज्ञानाने आपल्याला सारं जग जवळ आणून दिले। इंटरनेट आलं, सोशल मीडिया आला आणि त्याचबरोबर आले हे रील्स म्हणजे शॉर्ट व्हिडिओज। सुरुवातीला मनोरंजनाचं साधन वाटणाऱ्या रील्स आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनत आहेत। पण प्रश्न पडतोय, हे नेमकं मनोरंजन आहे की आपल्या सामाजिक आणि वैचारिक अधोगतीचं कारण? मित्रांनो, यामागे एक स्वैचार दडला आहे। स्वैचार म्हणजे काय तर मर्यादा ओलांडणे। आजकालची तरुणाई काही व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या नादात कोणत्याही थराला जात आहे। बरं, रस्त्यात गाड्या थांबून ट्रॅफिक जाम करते तर धावत्या लोकल ट्रेनच्या दारात लटकून जीव घेणे स्टंट करते। हा निव्वळ स्वैचार आहे। अहो, पूर्वीच्या काळी अपघात झाला तर लोक त्या व्यक्तीला वाचवायला धावायचे, पण आज जर अपघात झाला तर आधी लोक खिशातून मोबाईल काढतात, व्हिडिओ बनवतात आणि म्हणतात, बघा मित्रांनो, लाईव्ह अपघात झाला आहे, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अहो, पण ज्या व्यक्तीचा अपघात झालाय त्याला साधं कोणी पाणी सुद्धा विचारत नाही। कॅमेराच्या लेन्स समोर बुद्धीचा इथे दिवा विझतो, कॅमेराच्या लेन्स समोर बुद्धीचा इथे दिवा विझतो। माणुसकीचा गळा घोटून इथे फक्त व्ह्यूजचा आकडा दिसतो। 15 सेकंदाच्या प्रगतीसाठी आजकालची तरुणाई वाहवत चालली आहे। बघा, रील्सच्या या दलदलीत संस्कृती आपली माखत चालली आहे। बघा, रील्सच्या या दलदलीत संस्कृती आपली माखत चालली आहे। मित्रांनो, आजकाल बाहेरील लोक भारतीय संस्कृती स्वीकारतात आणि भारतीय लोक बाहेरील संस्कृती ट्रेंड फॅशन म्हणून स्वीकारतात। अहो, रील्सच्या अल्गोरिदमने माणसाला त्याचा गुलाम बनवले आहे। स्क्रीन स्क्रोल करता करता आजची तरुणाई वेळाचा अपव्यय करत आहे आणि वैचारिक दृष्ट्या पोकळ होत चालली आहे। अहो, स्वामी विवेकानंद म्हणाले होते, तुम्ही मला 100 ऊर्जेने भरलेला तरुण द्या, मी तुम्हाला या देशाचं भविष्य बदलून दाखवेन। पण आज जर स्वामीजी असते आणि त्यांनी जर आजच्या आपल्या या तरुणाईची परिस्थिती पाहिली असती तर हे नक्की म्हणाले असते की बाबांनो, मला 100 ऊर्जेने भरलेले तरुण नकोत, आधी ते 10 जण रील बनवतात त्यांचे आधी मोबाईल जप्त करा। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं? महिलांचा आदर करा, रयतेचे रक्षण करा आणि स्वार्थापलीकडे जाऊन कर्तव्याला महत्व द्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता संदेश दिला? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। पण आजकालची आमची तरुणाई काय करते? रील्स बनवायला शिकते, अश्लील गाण्याच्या मागे थिरकते, संघटित होऊन रस्ते अडवते आणि काही व्ह्यूज आणि फॉलोअर्ससाठी स्वतःच्या जीवाशी संघर्ष करते। हा महापुरुषांच्या विचारांचा विद्रोह आणि स्वैचार नाही तर काय आहे? मित्रांनो, पूर्वीच्या काळी पोवाड्यांमधून आणि क्रांतिगीतांमधून शौर्याचा इतिहास सांगितला जायचा, पण आजकाल रील्सवर काय चालते? माझा भाऊ रशा, तुझा विषय हाड सारखी गाणी लावून गुन्हेगारीचे उदात्तीकरण केले जात आहे। अहो, जेव्हा एखादे माध्यम तरुणाईला कायद्याचा आदर करण्याऐवजी कायदा तोडायला आणि उथळपणा करायला शिकवतं तेव्हा ते थेट स्वैचाराला आमंत्रण देत असतं। झाली प्रसिद्धीची नशा अशी की कर्तव्याचे भान सुटले, झाली प्रसिद्धीची नशा अशी की कर्तव्याचे भान सुटले। 15 सेकंदाच्या मोबाईलच्या त्या छोट्या स्क्रीनवर माणसाचे जगणे आटले। आई बापाच्या कष्टाचा पैसा उडवला जातोय ट्रेंडच्या नावाखाली, आई बापाच्या कष्टाचा पैसा उडवला जातोय ट्रेंडच्या नावाखाली। नैतिकतेची सुंदर वेळ आज तुडवली जाते रील्सच्या पायाखाली, आज तुडवली जाते रील्सच्या पायाखाली। मित्रांनो, तंत्रज्ञान हे माणसाच्या गुलामगिरीसाठी नाही तर माणसाच्या प्रगतीसाठी असायला हवे। आपण रील्सचे गुलाम व्हायचे की महापुरुषांच्या विचारांचे पायी हे आजकालच्या तरुणाईने ठरवले पाहिजे। शेवटी एवढेच म्हणेन,
काही रील्स आणि काही व्ह्यूज आणि फॉलोअर्स पेक्षा आपल्या आयुष्याची किंमत खूप मोठी आहे हे विसरू नका. क्षणभंगूर या प्रसिद्धीसाठी आपले अस्तित्व विकू नका. चला लावूया स्वविचाराला सुसंस्कृत पाऊल टाकूया. आता मोबाईल लॉक करून आता आपले जीवन सुंदर जगूया. आता आपण आपले जीवन सुंदर जगूया. धन्यवाद.